एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 72. महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथा पदी मुक्तिरासी. जयाचे गृहे कृष्णजी कार्यकर्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. एकनाथ महाराज माऊलींच्या समाधीस्थ विवरामध्ये गेले होते. मनाच्या त्या तरल अवस्थेत किती वेळ व्यतीत झाला होता हे समजत नव्हतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीतली विवाद्य स्थळं समजावून सांगत होती. काळाप्रमाणे अशुद्धता कशी येत गेली हेही सांगत होती. किंवा अयोग्य माणसाच्या हातात प्रसाद ग्रंथ गेला असता त्या अयोग्य माणसाचा ग्रंथावर कसा परिणाम होतो हे माऊलींनी सांगितलं. तुझ्याखेरीज हे काम होणं नाही. तूच भागवत धर्मावर आलेलं मळब दूर करायचं आहेस. केवळ ह्याचसाठी तुझा जन्म आहे हे सांगत असता कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग वेगवेगळे दिसत असले तरी त्यांच्यात एकात्मता कशी आहे हे विस्तारानं सांगितलं. वास्तविक श्रीमद भागवत लेखनाच्या वेळी एकनाथांनी या सगळ्यांचा यथायोग्य परामर्श घेतला होता. पण आज ज्ञानाईंच्या मुखातून ते अमृत शब्द ऐकताना त्या साऱ्याला वेगळाच अर्थ प्राप्त होत होता. त्यातून प्रसाद स्त्रवत होता. जवळजवळ 3 दिवस ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराज यांचा समाधीस्थानी सहवास झाला. भरपूर सांगितलं गेलं, भरपूर ऐकलं गेलं. अधूनमधून एकनाथ महाराज भारावलेल्या मनस्थितीत कृतज्ञतेनं ज्ञानेश्वर माऊलींच्या पायावर डोकं ठेवत होते. स्पर्श न होताच स्पर्श सुखाचा अनुभव त्यांना येत होता. 3 दिवस झाले होते ही भेटी संपुष्टात आली नव्हती. आणि काय आश्चर्य! पुन्हा एकदा पायांवर डोकं ठेवायला एकनाथ महाराज वाकले तो चर्मचक्षूंना दिसणारी ती मूर्ती अदृश्य झाली होती. चारी कोपऱ्यातून प्रकाश ओसंडत होता. सुगंधाचा दरवळ पसरला होता. नाथांच्या विचलित मनाला नाद ब्रह्मानं दिलासा दिला. नाथा, अरे ज्ञानी असून असा का विचलित होतोस? चर्मचक्षूंना दिसत नसलो तरी मी नाही असं तू म्हणशील का? जरा अंतरचक्षू उघडून तरी पहा, मग मी कुठे आहे हे कळेल. बाबा रे, मी तुझ्याच ठाई स्थिर आहे. आता खात्री पटली ना? चल उठ आणि आपल्या कार्याला सिद्ध हो. 3 दिवस विदेही अवस्था अनुभवणारे नाथ महाराज देहस्थितीवर आले आणि जणू आपल्या सांगाती ज्ञानेश्वर माऊलींना घेतल्याप्रमाणे समाधी स्थानातून बाहेर आले. जीवनातला हा काळ अत्यंत पवित्र होता. बहुत जन्मीच्या सुकृताचं हे फळ म्हणावं असा संस्मरणीय होता. माणूस पण धन्य करणारा होता. माऊलींचा कृपा प्रसाद म्हणजे स्वतः धन्य होऊन इतरांना धन्य करण्याचं सामर्थ्य देणारा होता. निवृत्तीनाथांच्या प्रमाणेच एकनाथ महाराजांनी ती शिळा होती तशी ठेवून दिली. इकडे नाथांच्या पाळतीवर असलेला उद्धव त्यांच्या मागोमाग रानात शिरला खरा, पण त्या निबिड घनदाट रानात नाथ केव्हा दृष्टीआड झाले हे त्याला समजलंच नाही. मग मात्र तो भांबावला. भरकटल्यासारखा दिशाहीन चालू लागला तरी नाथांचा पत्ता लागेना. मग त्याने हाका मारायला सुरुवात केली. महाराज, नाथ महाराज, नाथ महाराज, आपण कुठे आहात? नाथ महाराज. तरी या हाकांना प्रत्युत्तर येईना. तेव्हा मात्र उद्धवाचे धाबे दणाणले. त्यानं दिवसभर अक्षरशः रानाची चाळणी केली आणि सगळं रान तुडवून काढलं, पण तरीही नाथ महाराज सापडले नाहीत. काळोख पडल्यावर मात्र त्याची निराशा झाली. तो निवासस्थानी आला. त्यानं खाली मान घालून हे वर्तमान दिंडीकरांना सांगितलं. मग मात्र एकच गोंधळ उडाला. गावबा तर हमशी रडू लागला, पण त्याच्या मुखीचा मंत्र सुटला नाही. एकनाथ, 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 एकनाथ.
कुणी म्हणालं, एकनाथ असे एकटे कसे गेले? एवढ्या रानात वन्य प्राण्यांनी हल्ला केला तर? साप विंचू डसला तर? अहो, कुणी चोरा चिलटाची मारून टाकलं तरी पत्ता लागणार नाही. लोक काय तोंडाला येईल हवं ते बोलत होते. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी दर्शनासाठी घेऊन आले, पण ते स्थान न सापडल्यामुळं एकनाथ महाराज कदाचित येडवाडले असतील. नाहीतरी नाथ एक कल्लीच आहेत, मनात येईल ते केल्यासारखंच. आणि ते केल्याखेरीज राहत नाहीत. पण बघा, पण आम्ही बरोबर आहोत याचा विचार नको का? आता त्यांना हुडकायचं तरी कसं बरं आपण? आणि कुठं म्हणून हुडकावं हो? उद्धव मनात म्हणाला, बसल्या जागी भरल्या पोटी ही टीका टिप्पणी आहे, पण 5 पावलं चालून हुडकण्याची काही इच्छा नाही. रात्रभर उद्धवाच्या आणि गावोबाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. उद्धवाला सारखी त्याची ताई डोळ्यापुढे दिसत होती. पैठणून निघताना तिनं बजावलं, बाबा रे, त्यांना क्षणभरही विसंबू नकोस. डोळ्यात तेल घालून त्यांच्या मागे पुढे उभा राहा. त्याचसाठी तुला बरोबर पाठवतीये. उद्धवा, माऊली भेटीसाठी ते वेडे झाले आहेत. तो अमृत ग्रंथ ज्ञानेश्वरी, त्याचं त्यांना पिसं लागलं आहे. त्यासाठी ते जीवाचं रान करतील. आता ह्या वयाला त्यांना ती दगदग झेपायची नाही. शिवाय ते बोलत नसले तरी मला सारं समजतं. हरी काशीला गेल्यापासून हे फार खंतावले आहेत. त्याचाही परिणाम प्रकृतीवर झालाच आहे. हरीची आठवण काढून मी अगदी अशी कधीतरी डोळ्यातून पाणी तरी काढते. त्यामुळं माझं दुःख हलकं तरी होतं. इकडे मात्र मनात झुरायचं असतं. त्यांना वाटतं मला काही समजत नाही. अरे, पण मी अर्धांगिनी आहे त्यांची. मला का त्यांची व्यथा समजणार नाही? कधी कधी रात्री श्रीहरी श्रीहरी म्हणून उसासे टाकतील. काय हवं विचारलं तर म्हणतात, काही नको. सहज आपलं देवाचं नाव घेतलं. उद्धवा, आता तूच सांग बाबा, हरीच्या पुढे श्री लावलं की मला समजणार नाही असं त्यांना वाटतं. त्यांची सारी तऱ्हाच न्यारी आहे रे. मला त्रास होऊ नये म्हणून सारखं आपलं दुःख गिळायचं. त्याचा परिणाम शरीरावर झाल्याशिवाय कसा राहील? तेव्हा उद्धवा, या आळंदीच्या यात्रेत तू त्यांना जप, हयगय करू नकोस. ताईचं हे कळकळीचं सांगणं उद्धवाला सारखं आठवत होतं, पण करणार काय? दुसरे दिवशी एकनाथ महाराजांना शोधायला दिंडी रानात निघाली. सारं रान हाकांनी भरून निघालं. जो तो बेंबीच्या देठापासून साद घालत होता, एकनाथ महाराज, नाथ महाराज, या ओ या. ज्ञानेश्वर महाराज की जय. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. ज्याला जसं सुचेल तशी तो हाक मारत होता, टाळ वाजवत होता, भजन धून वाढवत होता, जय जयकारांनी आसमंत गर्जून उठलं होतं. पण नाथ महाराजांचा सुगावा काही लागेना. जसा जसा वेळ लागला तसतशी काळजी वाढू लागली. मंडळी परत पैठणला जाण्याचं बोलू लागली. उद्धवाला वाटलं, एकनाथ महाराजांना घेतल्याशिवाय कसं जायचं? पैठणला जाऊन ताईला काय सांगायचं? आणि महाराजांच्या शिवाय राहायचं तरी कसं? डोळ्यात पाणी आणून गावोबा सारखा विचारत होता, उद्धव दादा, महाराज केव्हा सापडतील? उद्धव दादा, मी त्यांना जोरजोरात हाका मारू का? ते माझ्या हाकेला नक्की हो देतील. मी त्यांचा लाडका आहे. असं म्हणून तो एकनाथ 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 असा जप सुरू करायचा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत जेव्हा त्यांचा शोध लागला नाही, तेव्हा मात्र साऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. आपण कुठून आळंदीला आलो असं त्यांना वाटलं. कुणी नाथांसाठी नवस बोललं, तर कुणी धूप दीप अंगारे धुपारे याचे प्रयोग सुरू केले. कदाचित त्या निर्मनुष्य रानात भूत पिशाच्याचीच बाधा महाराजांना झाली असेल. हडळ झोटिंगांनी त्यांना झपाटला असेल, म्हणून ते इकडे आपल्यात येत नाहीत अशी कित्येकांची भोळी समजूत झाली होती. म्हणून ते तशा पद्धतीची उपाययोजना करत होते. तिसरा दिवस उजाडला. गावोबा आणि उद्धवाच्या पोटात अन्नाचा कण नव्हता की पाण्याचा थेंब नव्हता.
दोघांच्या पायांच्या चाळण्या झाल्या होत्या. त्यांना क्षणाची उसंत नव्हती. सारखी वणवण वणवण सुरू होती. बुद्धी बोथट झाली होती. कुणाला विचारावं, कुठं हुडकावं, काहीच बोध होत नव्हता. तिसऱ्या दिवशी तिन्ही सांजेला दिवस रात्रीचा मिलन क्षणाला तो अमृत क्षण येऊन ठेपला. त्या घनदाट रानात गुप्त झालेले महाराज उद्धवाला लांबून येताना दिसले. मनाचा गोंधळ संपला. बुद्धी तरतरीत झाली. तो आनंदाने ओरडला, महाराज इकडे या. नाथ महाराज, मी इकडे आहे. महाराज, महाराज आपण थांबावं, मी आपल्याकडे येतो. लांबूनच नाथ महाराजांनी त्यांच्याकडे थांब अशी खूण केली. जवळ येणारे नाथ महाराज फारच चमत्कारिक दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ओरखडे उठले होते. वाळलेला पालापाचोळा कानाला, डोक्याला, नाकाला चिकटला होता. भुवया आणि पापण्या धुळीनं माखल्या होत्या. अंगावरच्या कपड्यांच्या तर फाटून चिंध्या झाल्या होत्या. एखाद्याला वाटावं रणांगणातून विजयी वीर परतला आहे, कारण बाह्य अवतार जरी असा विस्कटलेला होता तरी त्यांचा मुखचंद्र उत्फुल्लित झालेला दिसत होता. डोळे आनंदानं लकाकत होते. चेहऱ्यावर अगर हालचालीत शीण नव्हता, त्रास नव्हता, अगर मरगळही नव्हती, तर उलट टवटवी आली होती. जय हरी. नाथ महाराजांना बघताच उद्धव पुन्हा एकदा म्हणाला, महाराज जय हरी, जय हरी. उद्धवाला वाटलं नाथ महाराज आजच्या इतके आनंदी क्वचितच दिसतात. त्यांना एवढा कसला आनंद झाला आहे? ज्ञानेश्वर माऊलीचं समाधीस्थान गवसलं की काय? कदाचित गेले 3 दिवस ते वणवण हिंडले असतील. त्यांना मार्ग सापडत नसेल, पण आत्ता मी समोर दिसल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला असेल आणि त्यांच्या मनात आनंद सागर उसळला असेल. उद्धवासह नाथ मुक्कामाच्या ठिकाणी आले. त्यांना पाहताच गावबा आनंदानं रडू लागला. इतर मंडळी भोवताली गोळा झाली. क्षेमकुशल विचारू लागली. एकनाथ महाराजांनी शांतपणे सांगता येण्यासारखी होती ती हकीकत जी सांगता येईल ती हकीकत सांगितली. समाधीस्थान सापडल्याचा आनंद व्यक्त केला. उदयिक सगळ्यांनी समाधी दर्शनासाठी जाण्याचा संकल्प केला. रात्री उद्धव एकनाथ महाराजांच्या पायांना तेल लावून ते चेपत बसला होता. त्याच्या मनावरचा भार हलका झाल्यानं त्याच्या डोळ्यातून अश्रू बिंब ठिपकत होते. त्याला हे पाय पुन्हा दिसतील असं वाटलं नव्हतं. एकनाथ महाराज म्हणाले, उद्धवा, मला तुझ्या भावना समजतात, पण एखादी चांगली गोष्ट आत्मसात करण्यासाठी कळ सोसावी लागते, यातना भोगाव्या लागतात. आज माझ्या भेटीनं जी तुला आनंद झाला आहे ना, त्याच्या कितीतरी पट आनंद माऊलींच्या भेटीनं मला झाला आहे. शेवटी आनंद ही अनुभूती आहे. तिला शब्दात बांधता येत नाही. ती शब्द ब्रह्मानं कळतही नाही. ती फक्त अनुभवायची असते. पण हे बघ, आजचा कृपाप्रसाद दुर्मिळ आहे. ह्या आनंदाच्या क्षणी तुझी ताई इथे असायला हवी होती. त्यामुळं आनंदात वृद्धी झाली असती. तिची अनुपस्थिती मला फार जाणवते आहे रे. एकनाथांचा प्रपंच केव्हाच परमार्थरूप झाला होता. गिरिजाबाई परमार्थास अत्यंत अनुकूल होत्या. त्यामुळं नाथांचं घर शांती सुखाचं आगर आणि त्यांचा गृहस्थाश्रम म्हणजे जगासमोर आदर्श होता. उद्धवाला त्याही मनस्थितीत नाथ महाराजांच्या बोलण्याचं हसू आलं. एकनाथ महाराजांना सुद्धा अत्यंतिक आनंदाच्या क्षणी पत्नीची आठवण होते. हा माझ्या ताईचा विजय आहे. उद्धव चटकन हसला. एकनाथ महाराज म्हणाले, का रे, का हसलास? उद्धव म्हणाला, नाही उगीचच. जय हरी.